आज आपण करणार आहोत सर्वांच्याच आवडीचा मोहनथाळ. मोहनथाळ म्हणलं की बऱ्याच जणांना जमत नाही, बिघडला जातो. पण आज तुम्हाला अशा परफेक्ट टिप्स देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी मोहनथाळ करायला घेतला ना तरी परफेक्ट जमणार, तोंडात टाकता विरघळणारा. आणि बघा आता मोहनथाळ इथं मी कापून तर तुम्हाला दाखवलं, म्हणजे मार्केटपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही. बघा तुम्हाला इथं मोडल्यानंतर समजतच असेल, अगदी तोंडात टाकता विरघळणारा असा आपला मोहनथाळ तयार होतो. अगदी घरचं साहित्य आहे, रेसिपी सोपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या सुरुवात करू. सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवं ते म्हणजे बेसनचं पीठ. तर इथं बेसन पीठ कपाने सांगायला गेलं तर 2 कप भरून इतके बेसनचं पीठ घेतलं आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 300 ग्रॅम इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे पुढे चाळून घेणारच आहोत, त्याच्यासाठी इथं काय मी बेसनचं पीठ चाळून घेतलं नाही. आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत. दूध एकदम थोडं घालायचं आहे, साधारण पाव कप इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं. दुधाचं प्रमाण जर बेसन पिठामध्ये जास्त झालं तर बेसन पिठाचा लगेच गोळा होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला थोडंच दूध घालायचं आहे. आणि बेसन पिठाला छान हे दूध ना सगळीकडे लागायला हवं. ह्या पद्धतीत आपल्याला असं चोळून घ्यायचं. ही स्टेप काय करायची सांगू का? ज्यावेळेस आपण मार्केटमधनं मोहनथाळ आणतो का नाही त्यावेळेस तो बघा दाणेदार असतो, त्याच्यासाठी ना बेसनचं पीठ हे रवा जळलेलं असतं. पण आपण आयत्या वेळेस हा मोहनथाळ करत आहोत, तो छान दाणेदार होण्यासाठी ना ही स्टेप आपल्याला करून घ्यायची. आता बघा बेसन पिठाला छान दूध सगळीकडे लावून झालेलं आहे. आता तुम्हाला इथं समजतच असेल बेसन पीठ जरा ओलसर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तूप. तर तूप बघा अगोदरच कढईमध्ये टाकून ना गरम व्हायला ठेवलं होतं. तर हे गरम म्हणजे ना वितळलेलं तूप आपल्याला घालायचं, ह्याच्यामध्ये घट्ट घालायचं नाही. तर जेवढं आपण दूध घालणार ना तेवढंच तूप सुद्धा घालायचं आहे. पाव कप इतकं आपण तूप घातलेलं आहे आणि तूप सुद्धा बेसन पिठाला सगळीकडे लागायला हवं असं आपल्याला दोन्ही हाताच्या मध्ये ना चोळून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढे येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला. आता बघा ह्या बेसन पिठाला दूध तूप छान असं लागलेलं आहे. हे बेसन पीठ बघा असं झालंय, सुटसुटीतच आपल्याला व्हायला हवं. बेसन पिठाचा अजिबात गोळा झाला नाही पाहिजे. आता याच्यामध्ये गुठळ्या जरा जास्तच झालेल्या आहेत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा, एक मोठं मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपले जे बेसन पिठाचं आहे ना ते याच्यामध्ये घालून आपण एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये ज्या गुठळ्या झाल्यात ना त्या सगळ्या मोडल्या जातील आणि छान एकसारखं सगळं इथं बेसन पीठ होईल. बघा असं जसं आपल्याला पाहिजे ना बेसन पीठ दाणेदार रवा अगदी तसं झालेलं आहे. आता इथं तुम्ही हे चाळून नाही घेतलं तरी चालेल, पण आवश्यक चाळून घ्या, म्हणजे एखाद्या मोठा गुठळी वगैरे असेल ना त्या सुद्धा चाळल्यामुळे मोडल्या जातील. त्याच्यामुळे मोठ्या चाळणीने चाळलात ना तरी सुद्धा चालेल, बारीकच चाळणी असावी असं काही नाही, कारण आपल्याला रवा दाणेदारच असे बेसनचं पीठ असायला हवं म्हणून. तर इथं जी चाळण वापरली ती मोठीच आहे बघा. आणि हाताने असं करू शकता तुम्ही किंवा चमच्याने सुद्धा असं वरनं थोडंसं प्रेस म्हणजे दाबून घ्यायचं, म्हणजे खाली बेसन पीठ चाळलं जातं. आता बाकीचं जे राहिलेलं होतं ना ते सुद्धा घालून चाळून घेणार आहे, म्हणजे 2 वेळा थोडं थोडं घालून चाळलं ना तर छान प्रकारे आपल्याला चाळता सुद्धा येतं आणि मस्त चाळल्यामुळे ना एकसारखं आपल्या इथं बेसनचं पीठ तयार होतं. मोहनथाळसाठी आपल्याला ही स्टेप करून घ्यायची, म्हणजे मोहनथाळ कसा दाणेदार आपला रवा व्हायला हवा ना त्यामुळे ही आपल्याला स्टेप करून घ्यायची आहे. आता इथं सगळं हे चाळून झालेलं आहे आणि बघा अगदी रवाळ असं झालं का नाही हे बेसनचं पीठ दाणेदार एकदम मस्त. ह्याच्यापासून मोहनथाळ सुद्धा आपला अगदी छान होणार. तर बघा गॅस चालू करून कढई ठेवली. कढईमध्ये ना 2 कप आपलं बेसनचं पीठ होतं ना त्याच्यासाठी 1 कप तूप इतकं गरम व्हायला ठेवलंय. तूप जास्त कडकडीत सुद्धा गरम करायचं नाही. आपण जे तयार केलेलं बेसन पीठ होतं ना ते घालणार आहोत आणि छान असं मिसळून घेणार आहोत. आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत मात्र गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा. आपल्याला ना गॅस बारीक करूनच आता हे छान भाजून घ्यायचं आहे, चांगला ह्याचा रंग बदलूसपर्यंत आणि छान घरातनं सुगंध दरवूसपर्यंत. म्हणजे जसं हे बेसन पीठ भाजल ना तसं घरातून घमघमाट छान प्रकारे उठतो, तेव्हा समजायचं आपलं बेसन पीठ छान प्रकारे भाजलंय. तुम्हाला पुढे मी टिप्स सांगतेच कसं ओळखायचं हे बेसन पीठ भाजलंय. आपल्याला वरून तूप वगैरे अजिबात घालायची गरज पुन्हा पडत नाही, कारण आपण सुरुवातीलाच बरोबर असं तुपाचं प्रमाण घेतलंय. बघा जसं आपण परतू तसं तुम्हाला इथे रवा बेसनचं पीठ दिसत असेल बघा, जसं की आपण ह्याच्यामध्ये रवा वापरला. बेसन पीठ मात्र ना बारीक गॅस करूनच भाजायचं आहे. जर तुम्ही मोठा गॅस केला ना तर बेसन पीठला लगेच रंग येईल, पण ना हे जितके आपलं मोहनथाळ आहे ना तितकं खायला टेस्टी लागणार नाही आणि खाताना ना टाळ्याला चिटकलं जाईल. जो पाहिजे टेस्ट तशी येणार नाही, त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवून आपल्याला खमंग हे बेसनचं पीठ भाजायचं आहे बरं का. आता बघा इथं छान तुम्हाला फिसाळलेलं दिसत असेल आणि रंग सुद्धा हलका सोनेरी आलेला तुम्हाला दिसत असेल, पण आणखीन आपल्याला रंग बदलूसपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे. तुम्हाला थोड्या वेळाने मी स्टेप बाय स्टेप दाखवते, म्हणजे तुम्ही सुद्धा बनवायला घेतलात ना तर अजिबात घाबरून जाणार नाही. परफेक्ट असाच तुमचा मोहनथाळला रंग येण्यासाठी बघा त्याच्यामध्ये ऑरेंज रंग वापरतात.
पण आपण घरगुती पद्धतीत आणि मुलांसाठी करत असल्यामुळे रंग खाणे तितकासा योग्य नाही. म्हणून ह्याच्यामध्ये ना काही केशरचे धागे घातलेत आणि थोडीशी हळद घातली, म्हणजे छान असा पाहिजे तसा आपला रंग येतो मोहनथाळला. आता सतत आपल्याला पुन्हा हलवत राहायचं आहे. बघा तुम्हाला हलका पुन्हा इथं सोनेरी रंग आलेला दिसत असेल. आता हे छान असं फेसाळलं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दूध. तर पाऊण कप इतकं दूध घेतलंय आणि ह्याच्यामध्ये साई सुद्धा मी घेतलेली आहे बरं का. सुरुवातीला अर्धच दूध घालायचं आहे आणि छान असं आपल्याला हे फेसाळून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर बघा जसं आपलं उतू येतं आणि छान असं फुललं जातं आपलं हे मिश्रण. जर तुम्हाला इथं दूध वापरलं, तिथं दूध वापरायचं नसेल ना, तिथं तुम्ही खवा वापरू शकता किंवा 1 कप इतकी दुधाची पावडर वापरू शकता. ही पूर्णपणे तुमची आवड आहे. मी अगदी स्वस्तात मस्त घरच्या साहित्यात हा मोहनथाळ केल्यामुळे इथं दुधाचा वापर केला. आता ही तुमची आवड आहे. दुधाचा वापर केल्यामुळे छान दाणेदार असा आपला हा मोहनथाळ तयार. एकूण आपण ना 1 कप दुधाचा वापर केला, म्हणजे सुरुवातीला बेसन पीठ चोळायला पाव कप आणि आत्ता पाऊण कप, एकूण 1 कप दूध वापरलेला. आता संपूर्ण दूध घातल्यानंतर ना छान असं मिसळून घ्यायचं आहे. थोडासा दुधाचा अंश कमी होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. साधारण एक 4 ते 5 मिनिटं आपण परतत राहूया. बघा अगोदर मिश्रण हे पातळ होतं, आता असं छान घट्ट झालंय आणि कढईला सोडायला लागलंय. म्हणजे हे मिश्रण ना आपलं मोहनथाळसाठी आणि हे बेसनचे जे मिश्रण केलं ना ते त्याच्यामध्ये टाकतात किंवा ह्याच्यामध्ये साखरेचा पाक टाकतात. पण आपण एकदम सोप्या पद्धतीत करत आहोत, कुठलाच पाक न करता. तर इथं बघा 2 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं होतं ना, त्याच्यासाठी 1 कप इतकी पिठी साखर घातलेली आहे. आपली मोठी साखर असते ते मिक्सरला बारीक करून घ्यायची, झाली इथं पिठी साखर तयार. तर इथं 1 कप इतकी पिठी साखर घातल्यानंतर छान असं परतून घेणार आहोत. पिठी साखर घातल्यामुळे ना हे मिश्रण थोडंसं असं ओलसर दिसतंय. आपण एखाद्या ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत, बस इतकंच. तर सर्वात शेवटी आपल्याला फ्लेवरसाठी वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे आणि मिसळून घ्यायचं आहे. आता हिथं मात्र आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. पण ही टिप्स लक्षात घ्या की आपण ज्या वेळेस कढई गॅसवरती ठेवली ते शेवटपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा, कुठेही वाढवायचं नाही. बघा अगदी मोहनथाळसाठी बेसनचे जे मिश्रण आहे अगदी दाणेदार रवाळ झालेलं आहे. तुम्हाला इथे बघूनच समजत असेल, मी काही वेगळी सांगायची गरज नाही. आता बघा जर तुम्हाला समजत नसेल की मोहनथाळसाठी हे मिश्रण कसं झालंय ओळखायचं, तर एक छोटी गोळी घ्यायची आणि त्याच्या हातावरती गोळी करून बघायची. आता मी ते दाखवली. हातावरती अशी गोळी होत असेल तर हे मिश्रण मोहनथाळसाठी अगदी परफेक्ट झाले असं समजायचं. आता खाली बघा एका ताटाला ना तूप लावून घेतलंय. तुमच्याकडे जर चौकोनी केक टीन असेल किंवा चौकोनी डबा असेल ना, त्याला तूप लावून घेतला तरी सुद्धा चालेल. आता तयार आपलं बेसनचं मिश्रण ह्याच्यावरती घालून आपण थापून घेणार आहोत. एकसारखं छान असं थापून घ्यायचं. आता इथं मी ह्या लाकडी चमच्याने ज्यावेळेस करते ना त्यावेळेस एकसारखं छान प्रकारे थापलं जात नाही, म्हणजे वरती छान अशी शायनिंग येत नाही. म्हणून इथं ना मी एक पेला घेतलेला ना, पाठीमागच्या बाजूने जर अशी तूप लावायचं म्हणजे हे पेल्याला चिटकणार नाही आणि छान एकसारखं करायचं, म्हणजे वरून छान एकसारखी शायनिंग. बरेच जणांनी मोहनथाळ हा बाहेरचा खाल्ला असेल पण घरी कसा करायचा समजत नसेल. मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, कारण करायलाच इतका सोपा आहे हो. आता बघा छान पेल्याने एकसारखं करून घेतलं आणि मोहनथाळ म्हणलं की वरून ड्रायफ्रूट हे हवेच. आता थोडेसे काजू, बदाम, पिस्ता हे जे काप टाकून पेलेने पुन्हाच आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिटकायला हवेत म्हणून. आता पुन्हा ना मी इथं काजू बदामचा बारीक बारीक एकदम चुरा घालत आहे, म्हणजे दिसायला छान प्रकारे दिसतो ना म्हणून. पण ही सगळी प्रोसेस ना हे मिश्रण गरम असतानाच करायचं. आता बघा आपल्याला ना हे चांगलं 2 ते 3 तास सेट होण्यासाठी असंच बाहेर ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर फ्रीजमध्ये तुम्ही अर्ध्या तासासाठी ठेवलात तरी चालेल. जर तुम्ही संध्याकाळी असं करून ठेवलात ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी कापून म्हणजे याच्या वड्या केलात ना तरी सुद्धा चालेल. आता माझ्याकडे तर अगदी तसंच झालं. आता 4 तासानंतर इथं मी वड्या पाडत आहे. वरून थोडेसे इथं मी ड्रायफ्रूट भरभरलेत का नाही, पण मार्केटमध्ये काय असतं माहितीये का, ह्याच्यावरती सिल्वर पेपर लावलेला असतो. तर तुम्ही अगदी तसा लावू शकता, पण सिल्वर पेपर ना आपल्या शरीरासाठी खाणे तितकासा योग्य नाही, त्याच्यामुळे इथं मी वापरला नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा अगदी नाही वापरत तरी सुद्धा चालेल. आता छान चौकोनी आकारामध्ये ह्याच्या वड्या केल्यात मी. आणि हिथं बघा ज्यावेळेस कापलं ना त्यावेळेस बघा अशा दिसल्या पाहिजेत, अशा लेअर पडल्या पाहिजेत. मोहनथाळचं हे तर खरं आहे. आता बघा आपल्या वड्यांना सुद्धा अगदी तसं पडलेले आहेत. आता इथं जरा पातळ ह्या वड्या झाल्यामुळे तुम्हाला जरा कमी प्रमाणात दिसतात. बघा लेयर्स दिसतच असतील, पण जर जाड जाड हे मोहनथाळ असेल ना तर अगदी छान प्रकारे अशा लेअर दिसतात. आता इथे ह्या जरा मोहनथाळच्या वड्या आहेत ना त्या जरा पातळ झाल्यात. तुमच्याकडे जर चौकोनी आकाराचा डबा असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही मिश्रण टाकून जाड जाड अशा मोहनथाळ करू शकता, म्हणजे दिसायला तितकंसं छान दिसेल आणखीन. आता बघा मस्त लेयर्स आलेले आहेत आणि बघा ताटाला सुद्धा अजिबात चिटकलेले नाहीत, सहजपणे बाहेर. रंग पण वापरला नव्हता पण किती छान रंग आलाय बघा. आता तुम्ही म्हणाल हे किती दिवस टिकतंय, कारण आपण ह्याच्यामध्ये दूध वापरलं. फ्रीजच्या बाहेर 8 दिवस टिकतात
आणि फ्रीजमध्ये म्हणायला गेलं तर 15 दिवस खराब होत पाकाचं नाही. वगैरे झंझट नाही, 1 तारी 2 तारी. बरेच जणांना पाक म्हणलं की जमत नाही, मग तुम्ही असा पाक न करता, कुठलं झंझट न करता हा मोहनताल करू शकता. अगदी परफेक्ट होतो. रिझल्ट तर तुमच्या समोर आहे, तुम्हाला बघूनच समजत असेल, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. हा मोहनताल ना मार्केटमध्ये बघायला गेलं तर खूप असा महाग आहे, पण आपण घरच्या घरी अगदी स्वस्तात केला. आणि जर तुम्हाला ह्याचं परफेक्ट प्रमाण हवं असेल ना, तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, तिथं मी देईन. आता बघा छान प्रकारे इथं आपला मोहनताल वरून तर तुम्ही बघितलाच, आता मोडून सुद्धा दाखवते. बघा अगदी किती खुसखुशीत असा आपला हा मोहनताल तयार झालेला आहे, म्हणजे तोंडात टाकता विरघळणारा. मार्केटमधला महागडा मोहनताल आपण घरीच स्वस्तात केला. अगदी 3च साहित्य वापरलेलं आहे, ते म्हणजे बेसन पीठ, तूप आणि साखर. आणि परफेक्ट असा आपला इथं मोहनताल खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.